मित्रो, आजचा एक अतिशय इंटरेस्टेड स्वरूपाचा एक किस्सा मी आपल्यासमोर ठेवून त्याच्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे हे बघूया आणि अतिशय महत्त्वाचं काही मुद्दे तुम्हाला एक वेगळा अँगल, वेगळा दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होणारा हा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की ऐका. तर सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीचं जे म्हणणं होतं, त्या व्यक्तीची जी खंत होती ते आपण आज बघूया. आणि ती खंत आणि त्याचं म्हणणं आपण समजून घेणं गरजेचं आहे. समाज समजून घेतल्याशिवाय समाजाला काही देता येणार नाही आणि ते दिलं तरीही फारसं प्रभावी ठरणार नाही. म्हणून समाजाची मानसिकता समजून घेणं ही समाजाला मानसिकता घडवण्यासाठी आवश्यक असते. पहिल्यांदा समाजाची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे, समाज समजून घेतला पाहिजे आणि मग समाजाची मानसिकता कशी घडवावी त्यासाठी काय करता येईल. आणि मग समाजाची मानसिकता म्हणजे नकारात्मक मानसिकता घडवणं हे विघातक काम आहे. सकारात्मक मानसिकता घडवणं हे विधायक काम आहे आणि हे विधायक काम करणं हे म्हणजेच देश सेवा करणं आहे. मित्रांनो, एक फोन आला होता मला. त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं, ती व्यक्ती वयोवृद्ध होती. मला स्वतःविषयी काही सांगायला आवडत नाही. हे पहिलं वाक्य. फक्त तुम्ही समजून घ्या, मग आपण त्याचं विश्लेषण पुन्हा करू. स्वतःचे स्वतः सांगे तो एक मूर्ख, या विचाराचा माझ्यावर प्रभाव आहे, असं त्याचं दुसरं वाक्य होतं. त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की माझं वय 70 वर्ष आहे. मी खूप लिहिलंय, खूप लिहून ठेवलंय, मी खूप म्हणजे खूप वाचलंय. आमच्या घरामध्येच ग्रंथ होते, प्रचंड वाचलेला आहे, प्रचंड वाचलेला आहे. बरं, हे आपण बघा, एक एक गोष्टीचं आपण पुन्हा याच्यावर चर्चा करू. खूप वाचलेलं आहे. मला त्यांचं पुढचं म्हणणं आहे की मला प्रसिद्ध व्हायला आवडलं नाही. मला प्रसिद्ध व्हायला आवडलं नाही. हे चौथं वाक्य आहे. त्यानंतर आपल्यापेक्षा खूप मोठी कामं केलेली, आपल्यापेक्षा दर्जेदार लिहून ठेवलेलं आहे, त्यांचंच कुणी वाचत नाही, माझं कोण वाचेल. हे त्याचा 5वं म्हणणं आहे. इतकं सुंदर सुंदर लोकांनी बोलून भाषणं करून ठेवलेली आहेत, आपण नवीन काय सांगणार आहोत आता, असं त्याचं पुढचं वाक्य आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आणखीन पुढलं की लोक सांगितल्यानं सुधरत नाहीत. लोक सांगून सुधरत नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याने अजून एक वाक्य म्हटलेलं आहे, तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही. त्यामुळं कुणी कुणाला काही सांगू नये, कुणी काही लिहू नये, कुणी काही सांगण्याच्या भानगडीत जाऊ नये. त्याचं असं म्हणणं आहे की लहान लेकराला सुद्धा त्याला कळते, आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. परमेश्वर त्याला बरोबर बुद्धी देते, त्याला काही सांगण्याचं, शिकवण्याची अजिबात गरज नाही, असं त्याचं म्हणणं आहे. हे सगळं त्यांचं मी अतिशय शांत मनानं ऐकून घेतलं. मग त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे ऑनलाईन जे उपक्रम राबवत आहात, त्या ऑनलाईन उपक्रमामध्ये मला सहभागी व्हायचं आहे. पण माझ्याविषयी हे जे मी काही सांगलो ना, ते उगाच सांगलो की आता वाटायला, पण मला सहभागी व्हायचं आहे. आणि बरं ठीक आहे. मग असो, आता आपण एका मुद्द्याचा विचार आपण करणार आहोत. मला स्वतःविषयी काही सांगायला आवडत नाही, हे त्यांचं असं म्हणणं आहे.
आता आपण याच्यावर विचार करू की आपण स्वतः विषय काही सांगितलंच नाही तर जगाला काय स्वप्न पडतात का, हा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आपण जगाला काही सांगितलं नाही तर जगाला आपल्याकडं काय आहे, आपल्या अंतःकरणामध्ये कोणते विचार दडलेले आहेत, कोणत्या भावना आहेत, काय सगळं दडून बसलेलं आहे, कुठली प्रतिभा दडलेली आहे, कुठला आविष्कार दडलेला आहे, कुठले विचार दडलेले आहेत, कुठले सिद्धांत दडलेले आहेत, कुठले तत्व दडलेले आहेत, हे बाहेर आल्याशिवाय कसं कळेल. बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येतो असे जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शाने करून सोडावे सखळ जन. ह्या विचाराचं काय करायचं, काय करायचं, या विचाराचं काय करायचं. या महापुरुषाने आयुष्यभर वेदना सहन करून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या संत नामदेवांच्या विचाराचं काय करायचं. काहीच सांगायचं नाही, कोणालाच काही गरज नाही, कोणीच सांगू नये असं त्यांचं काय म्हणणं जे आहे ना, या विचाराचं काय करायचं. प्रबोधनाची जी प्रचंड मोठी चळवळ या देशामध्ये उभं राहिली आणि या प्रचंड प्रबोधनामुळे आज माणसाकडे काही प्रमाणामध्ये जी सुधारणा झाली, पशुतुल्य अवस्थेमध्ये काही माणसांना ठेवण्यात आलेलं होतं. अस्पृश्यता नावाची, केशवपण नावाची अशा वेगवेगळ्या घाणेरड्या आणि घातक प्रवृत्ती होत्या. त्याच्यावर महापुरुषांनी अतिशय परिश्रम घेऊन मन घडवून लोकांना सुधारण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याचं काय करायचं, हा एक विचार आहे. तर स्वतः सांगे तो एक मूर्ख, या विचाराचा माझ्यावर प्रभाव आहे असं त्याचं म्हणणं आहे. स्वतः सांगणं गेलं तर तुम्हाला स्वतःच सांगायला आवडत नाही. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या कल्पना, तुमचे सिद्धांत, तुमचे तत्व, तुमचं कार्य जे काय असेल ते दुसऱ्यांना तुम्ही सांगणारच नाही. तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला आवड नाही, दुसऱ्यांना काय वेळ आहे ना आवड आहे काय. मग लक्षात, तुम्ही लग्नच करायचं नाही म्हटल्यानंतर तुम्हाला सोयरिकी आणायला कोणाला वेळ आहे. तुम्हाला म्हणावं लागेल की यंदा कर्तव्य आहे, तरच लोक म्हणते नाही अजिबात करायचं नाही, लग्न करायचं नाही, मला लग्न करणं आवडत नाही. जो स्वतःच लग्न करून घेतो तो मूर्ख, आणि स्वतः मला लग्न करायचं आहे असं इच्छा व्यक्त करतो तो मूर्ख, अशी जर आपली धारणा असेल तर तुमचा मालच तुम्हाला जगाच्या शोरूम मध्ये तुमचा मालच आणायचा नाही. तुमचा गोडाऊन मध्येच माल कुजून जाऊ दे, मला गोडाऊन मध्ये माल आणायला आवडतच नाही असं जर म्हणलात तर गोडाऊन मध्ये गोडाऊन तरी कशाला केलं मग, हा प्रश्न एक निर्माण होतो. त्यांचं असंही म्हणणं होतं, माझं वय 70 वर्ष आहे, मी खूप लिहून ठेवलंय पण मी कुणाला सांगितलं नाही. आता काही दिवसानंतर माझा कदाचित मृत्यू होईल, आता मी कोणाला तरी सांगावं असं माझ्या मनामध्ये आलेलं आहे. कधीतरी येते आणि मी तरी आजूबाजूला सांगणार. तुम्ही ते दुसऱ्या राज्यातून फोन असल्यामुळे त्यांनी म्हटलं मी आता दूरच्या माणसाला थोडं सांगायला म्हटलं. बरं ठीक आहे, आता मला सांगा, हे सगळं लिहून ठेवले आणि कुणाला सांगायचं नाही तर कशासाठी लिहून ठेवले, हा एक प्रश्न आहे. त्या सांगण्याची, ते लिहून ठेवण्याची प्रेरणा काय आहे? समाज घडवणं आहे, स्वतःचा आत्मसुखासाठी असेल तर असू दे, चांगली गोष्ट आहे. आत्मसुखासाठी बरीचशी माणसं बरेचसे कामं करत असतात, मग काही अडचण नाही त्याबद्दल. तसं जर असेल नाहीच करायचं कोणालाच तर काही अडचण नाही, कारण तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कोणी गदा आणण्याचंही काही कारण नाही. असो, मला प्रसिद्ध व्हायला आवडले नाही, चांगली गोष्ट आहे. नाही आवडलं तर नाही आवडलं, पण तुमच्या प्रसिद्ध होण्याचा
जर समाजाला एक प्रेरणा म्हणून, म्हणजे तुमच्याकडे जे काही तत्व सिद्धांत उपयुक्तता काही जर असेल, तुम्ही काही प्रेरणा देणार असाल, तुमच्या विचाराचं समाजाला काही जर महत्त्व असलं, तुम्ही जर प्रसिद्ध झाला असता, तुम्ही प्रसिद्ध झालं म्हणजे तुमचं काम समाजाला आवडू लागलं की तुम्ही प्रसिद्ध होता. समाज तुमच्या कामाचा उपयोग करून घेऊ लागला, तुमच्या सिद्धांतांचा, तुमच्या विचारांचा वापर करू लागला की तुम्ही आपोआप प्रसिद्ध होता. ते तुमच्याकडे काही उपयुक्त आहे का? आता मला माहिती नाही तुमच्याकडे काय उपयुक्त आहे, तुम्ही काही मला सांगितलं नाही. पण जर असलं असतं तर तो समाजाचा फायदा झाला असता. आता दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे, आपल्यापेक्षा खूप मोठी कामं केलेली, आपल्यापेक्षा दर्जेदार ठेवलेलं आहे, त्यांचंच कोणी वाचत नाही, वाचलं माझं कोण वाचेल. आता मला सांगा, तुम्हीच म्हणालात मी खूप वाचन केले, खूप वाचन केले, खूप वाचन केले असं सांगितलेलं आहे. कोणाचं वाचलंय मग तुम्ही? कुणाचं वाचलंय सांगा ना. कुणीतरी लिहून ठेवलं होतं म्हणूनच तर तुम्ही वाचलात ना. असं कसं म्हणायला कोणी वाचत नाही म्हणून? हा पहिल्यांदा तुम्हीच सांगता, तुमच्या विरोधात बोलता तुम्हीच, असा त्याचा अर्थ आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. प्रत्येक काळाची एक गरज असते, त्याचा तो काळ डोळ्यासमोर ठेवून त्या काळात माणसं लिहित असतात. लक्षात आलं? त्या काळातल्या भाषेत लिहित असतात. काळ बदलला की भाषा बदलते बऱ्याच प्रमाणात. आज 11व्या शतकातली मराठी आणि आजच्या मराठीमध्ये महत् अंतर आहे. ती समजून घेण्यासाठी एक माणूस ठेवावा लागेल तुम्हाला, आणि आजची मराठी. त्यामुळे त्या काळातलं लिहिलेलं कदाचित आज तुम्हाला समजणारही नाही. सर्वसामान्य वाचकांना, मराठीच्या अनेक प्राध्यापकांना ते समजून घेताना घाम फुटते. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून प्रत्येक काळामध्ये जे जे काही लिहिलेलं असते ते आजच्या भाषेत लिहिलं असतं, आजच्या वर्तमानाशी रिलेटेड लिहिलेलं असते, आणि ते वर्तमान समृद्ध करण्यासाठी ते उपकारक ठरते, आणि पुढचा भूतकाळी समृद्ध करण्यासाठी उपकारक ठरत असते. मागचं जेही समजून घेऊन वाचलं पाहिजे, मागच्याही काही गोष्टी प्रेरणा घेतल्या पाहिजे, आणि मागचा भूतकाळाचा ज्या समाजावर प्रभाव आहे त्यांना भूतकाळाचे संदर्भ सांगितल्यामुळं ते सुद्धा उपकारक ठरतात. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते वंदनीयच आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठलंच ज्ञान आउटडेट होत नसते, काळानुसार त्याच्यात काही बदल करून वापरायचं असते. इतकं सुंदर सुंदर लोकांनी बोलून भाषण करून ठेवले आहेत, आपण नवन काय सांगायचंय म्हणून मी सांगत नाही. आपण काय नवीन सांगायचंय? आता संगणकाचं ज्ञान आहे. 12व्या शतकात कोणी सांगितलं? 18व्या शतकात कोणी सांगितलं? मग आजच्या क्षेत्रामध्ये, आजच्या समाजाला ज्या ज्ञानाची गरज आहे, जे ज्ञान डेव्हलप झालेलं आहे, त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं काम आहे. काही ज्ञान हे काही निर्मिती जरी नसली तर प्रचार आणि प्रसार तरी आपण करू शकतो ना. सांगितलं पाहिजे ना बोलून. आणि त्यांचं असं म्हणाय, सभी मूर्ख खुद को ज्ञानी समजते है. सभी मूर्ख खुद को ज्ञानी समजते है. आपण स्वतः, त्यांचं असं म्हणणं आहे, देवापुढे माणूस पाला-पाचोळा, देवापुढे माणूस पाला-पाचोळा, स्वतःला कधीच श्रेष्ठ समजू नये, स्वतःला कधीच ज्ञानी समजू नये, स्वतःला आपण कोणीतरी आहोत असं कधीच समजू नये, असं त्यांचं असं म्हणणं आहे. नक्कीच समजू नये. काय समजू नये? जे चुकीचं आहे ते स्वतःला कधीच समजू नये. मी जातीनं श्रेष्ठ आहे, मी धर्मानं श्रेष्ठ आहे, मी लिंगानं श्रेष्ठ आहे, मी भाषेनं श्रेष्ठ आहे, असं हे कृत्रिम स्वरूपाचं श्रेष्ठत्व, आणि मी श्रेष्ठ आहे म्हणण्याला कुठलाच वैज्ञानिक आधार नाही. मी जातीनं श्रेष्ठ आहे, मी तुम्हाला सांगायला लागलो, याला कुठलाच वैज्ञानिक आणि ऐतिहासिक आधार नाही. हे सगळं बास्कळ तत्वज्ञान आहे. असं स्वतःला श्रेष्ठ समजूच नाही. वर्णानं श्रेष्ठ आहे म्हणू नये. मी ब्राह्मण आहे म्हणून श्रेष्ठ आहे, मी क्षत्रिय म्हणून श्रेष्ठ आहे वगैरे, असे जे बास्कळ तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे, असलं बास्कळ तत्वज्ञान जाळून टाकलं तर चालते, काय अडचण नाही. तर लक्षात आलं? तर पण ज्या गोष्टी तुमच्याकडं, तुम्ही ज्ञानी समजण्याचं काय नाही, तुमच्याकडं जे तत्व आहे, जे विचार आहे, जे ज्ञान आहे, जे अनुभव आहेत, जे अनुभव हे
अनुभव हे लक्षात ठेवा मित्रहो, म्हणी या अनुभवाच्या खाणी असतात असं म्हटलेलं आहे. आणि ह्या म्हणीचा आपल्यालाही आजच्या समाजाला दिशा देण्यासाठी उपयोग होत असतो. यानेच नाही मित्रहो, साहित्यिक पंडिताचं सोडा, ग्रामीण भागातल्या माझ्या माता भगिनीने लोकसाहित्य निर्माण केलंय. लोकसाहित्याच्या निर्माणातून कथा निर्माण केल्या, लोककथा निर्माण केल्या, लोकगीतं निर्माण केले, लोककथा गीतं निर्माण केल्या, म्हणी निर्माण केल्या, वाक्प्रचार निर्माण केले, अनेक अनेक आविष्कार तयार केले, अनेक वस्तू निर्माण केल्या, अनेक वास्तू निर्माण केल्या, पेरणीची पद्धत विकसित केली, अनेक गोष्टी विकसित करून ठेवल्या आणि लोकांच्या समोर त्या ठेवल्या. म्हणून आज एवढं समृद्ध आपण जीवन जगण्याचा पाया लोक माणसाने घातलेला आहे. त्यांनी जर सांगितलंच नसतं, लोकांना लपून ठेवलं असेल, तर काही लोकांनी हा मूर्खपणा केलेला आहे. एखादं औषधी काही जणांकडे एवढी चांगली होती, एखादा आजार त्यांनामुळे बरा व्हायचा, पण हे कोणालाच सांगायचं नाही असं म्हणून ते मरून गेले. तसंच नाही, त्यांना विचारलं, अहो तुमचे वडील फार चांगलं औषध देत होते, त्याच्यामुळे हे अमुक आजार छान बरा होत होता, ते आयुर्वेदिक होतं, ते सांगायला नाही वडिलांनी म्हणले म्हणे तुमच्यात ती पात्रता नाही लोकांना देण्यासाठीची. ते अतिशय पवित्र अंघोळ करून अमुक करून तमुक करून आणि तत्व पाळून अमुक ते तुम्ही लायकीचे नाहीत, हरामखोर आहात तुम्ही, म्हणून त्यांनी सांगितलं नाही असं त्याच्या मुलाने मला सांगितलं. तर मग मित्र, त्यांचा अजून एक म्हणणं आहे, म्हणजे जे तुम्ही स्वतःला कमी समजू नका. हे कारण स्वतःला जर तुम्ही कमी समजलात, तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो कमी होऊन जातो, आत्मतेज भंग होऊन जातो. स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही जे आहात ते समजा आणि तुमच्यामध्ये एक शक्ती आहे, सामर्थ्य आहे, जे काय आहे ते तुम्ही स्वतःला सांगत जा. कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ इमेज वाढते. तर स्वतःला श्रेष्ठ समजू नये या अर्थानं की तुमच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास आहे आणि माझ्याकडे हे सामर्थ्य आहे, ही तुमची मनोमन धारणा पाहिजेच. नाहीतर मी दुबळा आहे, माझ्यात काहीच नाही, मी नालायक आहे, मी मूर्ख आहे, मी पालापाचोळा आहे, असं जर बसलात तर नर्वस होऊन जाल, उदास होऊन जाल, तणावात जाल. मित्र हो, दुसरं असं त्यांचं म्हणणं होतं, सांगून कोणीच सुधरत नाही. आता हे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था बंद करून टाकल्या पाहिजे. आदिम काळापासून ही लोक शिक्षणाची चळवळ आहे, किंवा आश्रमामधून सुद्धा शिक्षण दिलं जात होतं. जगामध्ये सगळ्याच जगामध्ये एज्युकेशन सिस्टीम आहे, हे समाज सुधारण्यासाठी सिस्टीम उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च होतो असतो आणि तुम्ही म्हणता की कोणी सांगून सुधरत नाही. हे कुठल्या बेसवर हे तत्वज्ञान आधारलेलं आहे, हे बेसच एखादा तपासून पाहण्याची गरज आहे. तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही, हे उगाच बघून टाळ्या घेण्यासाठी बरं वाटते. आणि असे काही सवंग आणि ज्याला बेसलेस मनोवर्तीची जी माणसं असे सिद्धांत मांडत असतात. कोण म्हटलं तुम्हाला? आणि हे तमाशा बिघडायचं का साधन आहे असं, ही जी धारणा आहे ना मुळात चुकीची आहे. तमाशा ही एक कला आहे, बिघडण्याचा काय विषय आहे त्याच्यामध्ये? कलाकडे कला म्हणून पाहायचं असतं. आणि कीर्तनामधून जे काही चांगले विचार असतील ते शो करायचे असतात. त्यामुळं म्हणजे तमाशानं काही बिघडत नाही, तमाशा पाहत राहा. मग तमाशा कशाला पाहत राहा म्हणून सांगालात मग आता? मग कीर्तनाने सुधरत नाही, कीर्तन करू नका असा मेसेज द्यायचा आहे ना तुम्हाला. तर मित्र, अशा तत्वज्ञान एक व्यक्ती, एक साहित्यिक आणि एका योगी व्यक्तीची, योगी जो रामदेव बाबांचा जे योग शिकायला नांदेडला आलेले होते. योगा आणि सूर्यकांता पाटील मॅडम, माधवराव पाटील किनाळकर साहेब, मला वाटतं यांच्या पुढाकारानं ते योग शिबिर पॉलिटेक्निक कॉलेजच्या ग्राउंडवर घेतलेलं होतं. मी त्या शिबिरामध्ये स्वतः सहभागी होतो आणि काही व्यक्तींना सुद्धा मी सहभागी केलेलं होतं.
काही जणांची फीससुद्धा मी भरलेली होती. एकाची फीस भरायचा विचार मी केलेला होता. त्यानं म्हणला, रामदेव बाबा मला घरी येऊन जरी शिकवले ना तर मी शिकत नाही म्हणला. बरं ठीक आहे बाबा. तर मग एका साहित्यिकही पहिल्या रांगेत होता. मी त्या आयोजन समितीत असल्यासारखा होतो थोडक्यात, असं एक सदस्य समजा. माधवराव पाटील किनाळकर साहेब यांच्या तिथंसुद्धा त्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीला उपस्थित राहण्याचा मला योग आला. मी पण त्या शिबिरामध्ये होतो. एक साहित्यिक दररोज मस्त प्राणायाम करायला येत होते. मला आदर वाटत होता त्यांच्याविषयी. मग त्यांना व्याख्यानाला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं, ते एक पाय वर करा, एक टांग वर करा, एक टांग खाली करा, फुश हवा सोडा, ठुश हवा सोडा, असं विद्यार्थ्यापुढे त्या व्यक्तीने येऊन भाषण केलं. म्हणजे रामदेव बाबाची टिंगल टवाळी केली त्या भाषणामध्ये, थोडक्यात सांगायचं. मी त्यांना म्हटलं, सर तुम्ही तर ते आस्वाद घेतला की तिथं इतकं छानपैकी तुमची बायको होती, लेकरू होतं की नाही मी बघितलं नाही म्हटलं. तर त्याने सांगितलं, अहो म्हणले असं सिरियस घ्यायचं नसते तुम्ही, मग काय करायचं असते म्हणलं. मग सर तुम्ही हे सिरियस घेऊच नका, हे केवळ मनोरंजन करण्यासाठी मी बोललो म्हणले, केवळ मनोरंजन. मी म्हणलो काय तुम्ही जोकर आहात की या समाजाचे शिल्पकार आहात? असे जोकर प्रवृत्तीचं कार्यक्रम करायचं, लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी कोणाची तरी टिंगलटवाळी करण्याचा काय हेतू काय असावे? ज्ञानाचं टिंगलटवाळी काय करतं? हा, विसंगतीची टिंगलटवाळी अवश्य करा, विघातक गोष्टीवर टीका अवश्य करा, परंतु जे ज्ञान समाजाचं बदल करणारं, समाजाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करणारं, समाजाला आरोग्य प्रदान करणारं, समाजाला पहाटे उठायची सवय लावणारा जर एखादा उपक्रम असेल, एखादं ज्ञान असेल, एखादा व्यक्ती परिश्रम घेत असेल, तर त्याचं कौतुक आणि त्याचा गौरव आपण करणं गरजेचं असते. आणि अशा पद्धतीचाही काही जण, अशा प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये आहेत मित्र. अशा नकारात्मक सांगत राहतात. या निमित्तानं एक महत्त्वाचा मुद्दा मी थांबणार आहे आता. एका व्यक्तीनं सांगितलं की पोरांनो दुनियाची बेकार आहे, मला शिकून काहीच फायदा नाही. मी म्हटलं हे उजेडानं ट्यूबलाईट जर अंधार फेकू लागली तर आता उजेडासाठी काय तयार करायचं म्हटलं. अहो मोळीक आपण शिक्षण शिका म्हणणाऱ्या संत गाडगे बाबांनी समाजाला समृद्ध करण्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे सांगितलं. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं सांगितलं. अनेक शैक्षणिक शिक्षण तज्ज्ञांनी, शिक्षणातल्या विचारवंतांनी, अनेकांनी साहित्यिकांनी, अनेक प्रबोधनकारांनी, अनेक कीर्तनकारांनी ज्ञानाचा संदेश दिलेला आहे. आणि तुम्ही म्हणताय शिकून काहीच उपयोग नाही म्हणताय. मी तुमच्या लेकराला पण असंच सांगता, तुम्ही तुमच्या पोराला पण असंच सांगता, शिकून काय उपयोग नाही म्हणून सांगता का? स्वतःचे लेकरं डॉक्टर करायचे, इंजिनियर करायचे, प्रोफेसर करायचे, मोठमोठ्या पदावर न्यायचे, डॉक्टर मोठमोठ्या MPSC मध्ये न्यायचं, UPSC मध्ये न्यायचं, आणि दुसऱ्याचे गरीबाचे बहुजनांच्या पोरांना तुम्ही सांगणार की शिकून काय उपयोग नाही. म्हणजे हे तुम्ही विष पेरण्याचं काम करताय. तुम्ही या देशासोबत गद्दारी करताय का? गद्दारी करणे हा उद्देश काय? देश कोल्या करून टाकायचं का तुम्हाला? तुमचे पोरं अमेरिकेत नेणार, तुम्ही इंग्लंडमध्ये नेणार, दुसऱ्या देशात नेणार, फॉरेनमध्ये तुम्ही वेल सेटल होण्यासाठी जाणार परत, आणि तुम्ही लोकांना सांगणार शिकून उपयोग नाही. मित्रो, अशा घातक तत्वज्ञानापासून समाजाला जागरूक करणं, आपण एक संवेदनशील माणूस म्हणून, एक सामाजिक दायित्व म्हणून हे काम करणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित ह्या गोष्टी कोणाला आवडत नाही, याचा विचार नका करा. कोणासाठी आवडणारं बोलण्यासाठी काय आपण भाड्याचे वक्ते आहोत की काय? आणि कोणी चुकीच्या व्यक्तीला आपण आवडूच नाही. खरं तर काय गरज आहे आवडायची? सगळ्यांना आवडण्याचा अट्ठासही नको आपल्याला. तर मित्रो, या चांगल्या गोष्टी जे आहेत त्या आपण दिल्या पाहिजे. समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन दूर केला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन रुजवणं गरजेचं आहे. समाजामध्ये उत्साह, आनंद निर्माण करण्याची गरज आहे. समाजाला शिक्षण आणि प्रशिक्षणाचं, ज्ञानाचं महत्त्व पटवून देऊन हा नॉलेज इज पॉवर हे सांगण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेबांकडे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जग पाहते. लक्षात आलं? तर असं नॉलेज ऑफ सिम्बॉल समाजाला बनवायण्यासाठी नॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे. ते ज्ञान, नॉलेज घ्या, नॉलेज द्या.
आणि याच्यावर आपली श्रद्धा असू द्या. आपल्याकडे जे जे आहे ते सांगा आणि ते सांगितलं पाहिजे. त्याच्यातून 4 लोकांना जरी प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळाली, कोणाकडून कोण प्रेरित होईल सांगता येत नाही मित्रांनो. कोणाकडून कोण प्रेरित होईल, कोणाकडून कोणती प्रेरणा घेईल आणि तो जीवन बदलायला तयार होईल सांगता येत नाही मित्रांनो. तर कोणाचा आत्मतेज भंग होणारं बोलू नका, कोणाचा निराश उदास समाज होईल असं बोलू नका. समाजाला प्रेरणा द्या, प्रोत्साहन देणारं बोला, अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी मी आपल्यासमोर जे काही सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ते उपकारक असा जो काही भाग आहे याच्यातला तो तुम्ही अवश्य घ्या. तुमच्या जीवनामध्ये नक्की बदल होणार आहे. धन्यवाद.